वळूयात पुढच्या एका बातमीकडे। नाशिकमध्ये प्रचंड पाऊस पडतोय, म्हणजे नाशिक जिल्ह्यात, आणि त्यामुळे नाशिकमधल्या या पावसानं मराठवाडा खुश झालाय। तन्मय, काय कारण काय? त्याचं कारणही तसंच आहे, कारण नाशिकमध्ये पाऊस पडला की नाशिकमधली धरणं भरतात आणि धरणं भरली की त्याचं पाणी मग जो विसर्ग होतो ते सगळं पाणी जातं मराठवाड्यातल्या जायकवाडीकडे। कसा असतो आणि पाण्याचा प्रवाह आणि नेमकं हे कसं घडतं बघूया। नाशिकमध्ये तुडुंब, मराठवाड्यात आनंद। नाशिकमध्ये मुसळधार, जायकवाडी पाणीदार। नाशिकमध्ये बरसला, मराठवाडा सुखावला। नाशिकमध्ये असा प्रचंड, तुडुंब, भरपूर आणि अतिशय सुखकारक पाऊस झाला। नाशिकमधल्या पावसानं गंगापूर धरण भरून वाहू लागलं। नांदूर मध्यमेश्वर तर भरून ओसंडून वाहू लागलंय। नाशिक शहरात पाऊस मोजण्याचं जे मीटर आहे ते गोदापात्रातल्या दुतोंड्या मारुतीला मानलं जातं। तो पाण्याखालती बुडाला आणि गोदापात्रातली सगळी मंदिरं तर केव्हाच पाण्याखालती गेली। गोदावरीला यंदाच्या हंगामातला दुसरा मोठा पूर आलाय। नाशिकसह घाटमाथा भागात प्रचंड पाऊस झाला। नवे पावसानं धुमाकूळ घातला। सोमेश्वर धबधबा खळाळून वाहू लागला। इगतपुरी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाचा जोर वाढल्यानं लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात अतिशय समाधानकारक पाऊस झालाय। नाशिक शहरात मागच्या 24 तासात 132 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गंगापूर धरण 97% जास्त भरलंय। गंगापूर धरण अवघ्या 15 तासात 75%वरून 97%वर गेलंय। दारणासह 9 धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून 88,935 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यापैकी 51,000 क्युसेक्स पाणी जायकवाडी धरणात पोहोचतंय। त्यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी 32.80%वर पोहोचली आहे। नाशिकच्या पावसाचं पाणी जायकवाडीमध्ये पोहोचू लागल्यानं आगामी काळात धरणाच्या जलसाठ्यात आणखीन वाढ होणार आहे। त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक क्षेत्राच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा सुटायला मदत होईल। जिल्ह्यामध्ये आता परिस्थिती नियंत्रणात आहे। आपल्याला माहिती आहे की सतत मागच्या 4 दिवसपासून पाऊस चालू होता। त्याच्यामध्ये विशेषतः त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ या 3 तालुक्यामध्ये 200 mm म्हणजे रेंजमध्ये सतत 3 दिवस पाऊस पडला, म्हणजे 600 mm पाऊस पडला। गंगापूरमध्ये अगर आपण विचार केला, गंगापूर धरणाचा अगर आपण विचार केला तर ऑलमोस्ट 25% पाणी त्या ठिकाणी, म्हणजे 95% से पुढे ते पाणी भरलं। आणि कल दुपारी 2 वाजेपासून गंगापूर धरणामध्ये जो आपण पाणीचे जो पाणी स्तर आपण ठेवलेला आहे ते अबाउट जेवढा इनकमिंग आहे तेवढा आउटगोईंग आपण ठेवला आहे। जिथे जिथे आम्हाला जाणवलं की प्लास्टिकमुळे काही आपले स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज तुंबत आहेत, तिथे तिथे पहाटे 3 वाजेपर्यंत आपली यंत्रणा काम करून ते सगळं काढत होती, जेणेकरून पाण्याला जायला स्कोप मिळावा म्हणून। आणि अशा पद्धतीने चांगलं काम एक प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि आम्ही सगळे एकत्र येऊन करतोय। तरीसुद्धा सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की आपण काम असेल तेव्हाच बाहेर पडावं, पूर पाहण्यासाठी किंवा पाण्याच्या स्रोतांकडे जाऊ नये, धबधब्यांपर्यंत जाऊ नये, कारण हा पाण्याचा जो वेग आहे तो कुणाच्याच हाती नाही आहे आता। नाशिकमध्ये असा तुफान पाऊस झाला की मराठवाडा एकदम खुश होतो। कृष्णानं झाड लावलं सत्यभामेच्या अंगणात, पण फुलं पडतायत रुक्मिणीच्या अंगणात, असं नाशिकच्या पावसाचं आहे। नाशिकमधल्या धरणांमधून विसर्ग सुरू झाला की हे पाणी जायकवाडी धरणात पोहोचतं। नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, दारणा, भावली आणि भाम या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडला की अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडलं जातं। नांदूर मध्यमेश्वरमधलं पाणी गोदावरी नदीच्या माध्यमातून पैठणमधल्या जायकवाडीत पोहोचतं। नाशिकमधून सोडण्यात येणाऱ्या हजारो क्युसेक्स पाण्यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढते आणि मराठवाड्याची पिण्याची आणि शेतीच्या पाण्याची चिंता मिटते। नाशिकमधून येणाऱ्या पाण्यामुळे पैठणमधल्या विहिरी आणि बोरवेल भरतात। रब्बी हंगामातल्या पिकांसाठी आणि सिंचनासाठी नाशिकमधला पाऊस अतिशय फायद्याचा ठरतो। मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्यामुळे मराठवाड्यातला शेतकरी चिंतेत आहे।
मात्र नाशिकमध्ये पाऊस अशी जोरदार बॅटिंग सुरू ठेवेल असाही अंदाज आहे. त्यामुळे नाशिक बरोबरच मराठवाडा सुद्धा सुखावेल अशीच आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.